ब्लॉगिंग नाही दिसणार, चाललं तर आहे पण ते प्रॅक्टिससाठी चाललो आहेत. आपल्या रुद्र तांडव पथक आहे त्यामध्ये आज प्रॅक्टिसचा पहिला सराव आहे, म्हणजे सराव पहिला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे. बाकी काही नाही, काय होतं ते बघू आणि मोठो ब्लॉग पण येणार आहेत आपले, तर बघूया पुढे. थोडी प्रॅक्टिस सेशन चालू आहे आणि इकडे चालू आहे. हे नवीन सभासद जॉईन झालेले आहेत आणि बघू शकतात, त्यांना डिस्टर्ब नाही करावं म्हणून मी इकडे आलो आणि इकडे शूट करतो. त्यांच्यामध्ये जास्त बोलू शकत नाही म्हणून इकडे येऊन शूट करतो आणि दाखवतो. तिथे जाऊन बोलू नाही शकतो, गेलो तर तिकडे बोलणार नाही, फक्त शूट करेल. यायला चालू आहे कॅमेरा बाई, हे दिसतं. बाकी बघू काय काय दाखवतो येतो. ते नवीन आहेत बाई ते, हा पण नवीन आहे, जुना मित्र आहे. हां बाई तुम्ही नवीन आहेत का? काय नाव तुझं? जुने आहेत काय? ताशा वाजवतो काय वाजवतो तू रे बाई? हा लाग चालू आहे. चला आता थोडी प्रॅक्टिस करू, बघू काय. पुढून ये ना इथून अशी दिसते ना. आपण आज आपलं प्रॅक्टिस सेशन सुरू झालेलं आहे. रुद्र तांडव ढोल ताशा पथक, इकडे ताशा वादक आहेत सगळे, जुने नवीन आता आलेले आहेत, जुने नवीन सगळे आलेले आहेत. तर हे प्रॅक्टिस करतात. इकडे दाखव, आता जे नवीन आलेले आहेत ढोलवाले ते आता इकडे ते इकडे शिकतात. तर हे सगळे नवीन सभासद नवीनचे आहेत, ते ढोलवर आलेले आहेत. आता आपण जुने ढोलवाले आहेत त्यांच्याकडे जातो. कल्याणी ताई आहे, कमिटी मेंबरवर आहे. स्पीच तिकडे भाई तुझं स्पीच मी लाजतो. आता काय करणार, पहिला दिवस आहे माझा. प्रमुख मी आता रुद्र तांडव सांग. आणि जर तुम्हाला रुद्र तांडव ढोल ताशा पथक जॉईन करायचे आहे तर खालती दादा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. सगळं जी इन्फॉर्मेशन आहे ते बॅनर वगैरे तुम्हाला हक्क देईल. तुम्ही तिकडे या आणि आमचं पथक जॉईन करा. चला, सगळे सराव चालू आहे, आवाज कमी येत असेल. हा छोटा डोर, हा ताशाचा सराव चालू आहे, ढोलचा तिकडे चालू आहे. सध्या ढोलनं नाही, हाताने चालू आहे.
कट कर. सराव संपला आहे आणि सगळ्यांना बसले तिकडे. आता मला प्रशस्तीपत्र भेटलं आहे, ते जाऊन मी घरी ठेवणार एकदम मस्तपैकी. तुम्हाला दाखवलं मी. आणि प्रॅक्टिस आता संपलेली आहे. आज खूप एन्जॉयमेंट झाला, प्रॅक्टिससुद्धा झाली आहे. आता पुढचा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला पुन्हा दगड टाकेल. आता वालेकुम सलाम. हे सगळं इग्नोर करता आम्ही आता घरचा रस्ता पकडतो. आणि बस एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. अजून येणारे पण असेच ब्लॉग येतील, काही मोठे ब्लॉग पण येतील. आणि अशाच क्लॅरिटीमध्ये तुम्ही वाटत असेल क्लॅरिटी अचानक कशी वाटली थांबा एक मिनिट. हां, तर क्लॅरिटी अचानक कसं वाढली हे तुम्हाला प्रश्न पडत असेल, पण त्याच्यामागे रिझन आहे. ते विचारलं जर तुम्ही इंटरेस्ट असाल तर मी सांगेल. सध्या आता गुपित राहू द्या. तर भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत